महाशिवरात्री उपवासाला कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारा कुरकुरीत पदार्थ बनवूयात। त्यासाठी घ्यायचा 1 कप साबुदाणा हलकासा भाजून गार झाल्यानंतर मिक्सरला रवाळ बारीक करून घ्यायचा। हे पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा। 1 कच्चा बटाटा घ्यायचा, त्याची साल काढून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा। त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि पाणी न टाकता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे मिश्रण बाउलमध्ये टाकून घ्यायचं। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी न टाकता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं। तयार मिश्रणाचे छोट्या आकाराचा गोळा घेऊन याचा छान असा चपटा वडा बनवून घ्यायचा। सर्व वडे बनून झाल्यानंतर गरम तेलामध्ये टाकून छान अशी क्रिस्पी होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे। सर्व वडे याच पद्धतीने तळून घ्यायचे। यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची पण लगेच तळून घ्यायची। तर कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट कुरकुरीत असा साबुदाणा वडा बनून तयार झालेला आहे। बरेच जण महाशिवरात्रीला भगर खात नाही, त्यांनी हा साबुदाणा वडा नक्की करून बघा।